ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी ईश्वरानंद महाराज की जय। पद्मभवं विशिष्टं व्यासं शुकं गौरपदं महान्तं कौमुदयोगीन्द्रमथास्ति शङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्तो वाक्तिकारामण्या संततमान्तु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्मणमामि ईश्वरो गुरुरात्मेति मुक्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी ईश्वरानंद महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थ जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आज मार्गाचा सत्संग सुरू आहे। या साधने संबंधीचा पुष्कळसा भाव आपला मागून झालेला आहे। ही साधना दुर्लभ साधना आहे, जगामध्ये फार थोड्या लोकांना प्राप्त होते। कारण ही शिकपा दीक्षा देणारे जे सद्गुरू असतात ते भेटल्याशिवाय दीक्षा घेतल्याशिवाय साधना सुरू होत नाही। आणि असे गुरु जर भेटलेच नाही तर मग दीक्षा कशी होणार? म्हणून असा जो विषय आहे तो आपल्या सगळ्या साधकांचा विषय जिव्हाळ्याचा विषय आहे। ही दीक्षा आपण केव्हा आणि कशी घ्यावी? साधारणतः आपण पाहतो आपल्या कुटुंबामध्ये, संसारामध्ये, व्यवहारामध्ये एखादं शुभ काम करायचं असलं, शुभ कार्य असलं आपल्या घरात
अनेक शुभ कार्य आपल्या घरामध्ये असू शकतात. लग्न आहे, मुंज आहे, त्यानंतर जप, होम, पारायण, सत्यनारायण किंवा अनेक तीर्थयात्रा किंवा अनेक वेगळ्या प्रकारची व्रत असतात. तर आपल्या घरामध्ये ही जी शुभ कामना करतो, आपण शुभ कार्य करतो, ती करताना आपण मुहूर्त ठरवतो. ब्राह्मणाकडून आपण मुहूर्त पाहून घ्यायचे, पंचांग पाहतो आणि त्या पंचांगाप्रमाणे मग आपण आपला तो कार्यक्रम असतो. असा जर शुभ मुहूर्त आम्ही शक्यता दीक्षेच्या बाबतीमध्ये ठरवला, त्या अमुक मुहूर्तावर मला दीक्षा घ्यायची, अशी कल्पना करा की आपण अमुक तारखेला सत्यनारायण करणार आहोत आणि तो मुहूर्त आपण ठरवला. परंतु प्रपंचामध्ये, संसारामध्ये अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणीमुळे त्या दिवशी तो आपल्याला सत्यनारायण करता आला नाही, म्हणजे तो मुहूर्त आपला हुकला. मग आपण काय म्हणतो, तर आता हा नाही तर तुझा मुहूर्त. तो मुहूर्त हुकल्यामुळे आपल्याला तुझा मुहूर्त हुकून पुन्हा सत्यनारायण करता येतो, जे कार्य ठरवण्यासाठी करता येईल. पण दिवशीचा जो मुहूर्त आम्ही ठरवला किंवा घ्यायचं ठरवलेलं आहे, तो जर हुकला तर पुन्हा तो तसा हुकलेला मुहूर्त आपल्याला पुन्हा मिळेलच याची खात्री नाही. मी तुम्हाला आज असं सांगू इच्छितो की असे अनेक साधक आपले आहेत की ज्यांच्या घरामध्ये अनेक लोक अदीक्षित आहेत. आपण तर दीक्षा घेतलेल्या आहे, आता विसर्जी बसलेले असतील तरी दीक्षा घेतलेल्या आहे, परंतु त्यांच्या घरामध्ये असलेले जे अनेक त्यांचे नातेवाईक आहेत, आपले जण आहे, चांगली माणसं आहेत, त्यांना आपण दीक्षा दिलेली किंवा दीक्षेबद्दल माहिती सांगितली, दीक्षेबद्दल त्यांना उत्तेजन दिलेली. लक्षात ठेवा, आपल्याला दीक्षा मिळाली, आपल्याला त्याचा लाभ घेतोय आपण आणि आनंदाची ही साधना आहे, आनंदाच्या क्रिया होतात. काही न करताना कुठल्याही प्रयत्नाला आपल्याला आनंद प्राप्त होऊ लागलेला आहे या साधनेने. अशी ही अत्युत्तम साधना असताना आपण आपल्या नातेवाईकांना उपाशी ठेवणं किंवा या साधनेबद्दल त्यांना काहीही माहिती न देणं किंवा या साधनेकडे त्यांचं चित्त न देणं, हा एक प्रकारचा आपला काय म्हणायला चांगले नाही, अपराध आहे. अरे तुझ्या घरामधले सगळे लोक तुम्ही जेवण करतात त्यावेळेला असं करता का की ठराविक लोकांनी जेवण करून द्यायचं, बाकीच्या घरामध्ये असं म्हणतात. जेवण केल्यानंतर जसं प्रत्येकाची चौकशी करतात तुम्ही, अरे तू जेवला का रे, खाल्लं का रे, जशी तुम्ही प्रत्येकाची चौकशी करता आणि त्यांना खाऊ घालता, ते खाद्य तर केव्हा त्यांना खाता येईल, पण हे जे खाद्य आहे ना हे नाही या जन्मात उपलब्ध गेलं. मग आपल्या घरामध्ये जर अदीक्षित माणसं असतील तर तुम्ही त्यांना कसं काय वागवू. म्हणून आपल्या गुरु देवांना
नेहमी असं वाटतं की हे जे हा जो माझा साधक आहे, शिष्य आहे, याने याच्या घरातल्या सगळ्या लोकांना आपल्या साधनेची माहिती सांगावी आणि सगळ्यांना आपल्यासारखं करून सोडावं, सगळ्यांना साधक बनवावं, सगळ्यांना शिष्य, त्यांना या साधनेचा लाभ मिळावा असं आपल्याला का वाटत नाही? आपण आमच्या घरामध्ये काय बाकीचे लोक अदीक्षित असल्यामुळे आम्हाला साधनच करता येईल नाही, अशी तक्रार आपला कोण करतात ना? अरे वा, त्यांना आधी तुम्ही त्यांना तसंच पूर्ण ठेवलं आणि आणखी त्याच्याच बाबतीत तुम्हाला अडचण होत जाईल. तेव्हा ही अडचण तुम्हीच निर्माण केलेली ना, तेव्हा त्या सगळ्यांना तुम्ही तुमच्या बाबतीमध्ये जे घडलं तसंच त्यांना एक दिशा देऊन तुमच्या पंथीत आणा आणि जे भोजन तुम्ही करता आहात तेच त्यांना होऊ द्या. ज्याला त्यांना या जीवनामध्ये लाभ, मी तुम्हाला अशी करून जाणं सांगतो की त्या उदाहरणाने तुम्ही करून जा. आमचे एक साधक आहे, चांगले उत्तम साधक. आधी का होतो माहिती का तुम्हाला? घरामध्ये समजा पती पत्नी मुलं असले आणि त्या घरातल्या मोठ्या माणसाला देखील किंवा शिक्षक दीक्षा घेता का, तो मनुष्य जर अनुकूल झाला नाही, त्याला जर ते जमलं नाही, त्याच वेळेस त्याची पत्नी ऐकत असते तो सांगत असताना, ती पत्नी मात्र सटकन अनुकूल होऊन जाते. तिला वाटतं की अशी जर दीक्षा आहे तर आपण काय घेऊ, मग तिची इच्छा होती, याची इच्छा होती, तिला असलेल्या दिशा द्यायचे त्यामुळे पूजा विचार करत जा, रांगोळी करत जा, दिशेला पाणी घालत जा, तुम्ही आपल्या घरामध्ये देवाला लावून ठेवतो, पूजा करत जा. अशा तऱ्हेने तिला तिची इच्छा आहे आपण अशी साधना घ्यावी, परंतु त्या माणसामुळे तिलाही घेता आली नाही आणि त्या घरातल्या मुलांनी घेतले. म्हणून जर आपण नसला काही वेळेला माणूस अनुकूल असतो की गाई अनुकूल असतो. असे साधक आहेत आमचे. हे आमचे एक साधक फार मोठा चांगला अधिकारी MSc बोर्डामध्ये अधिकारी होता. त्याचे वडीलही चांगले आमच्या गुरु महाराजांचे दीक्षित होते त्याचे वडील, त्यामुळे त्या वडिलांनी या मुलाला सांगितलेलं होतं की त्याची दीक्षा घेऊन टाका. तेव्हा त्या मुलाने दीक्षा घेतली त्याच्या, पण ती जी बाई होती ती आता दुसऱ्या घराण्यात आलेली ना, दीक्षा कक्षा मला आमच्या घरामध्ये नाही. मग ते तू नाही घेत नाही घेत, मग मला घेऊन जाऊ. कशा घेता तुम्ही दीक्षा असल्या काही बोलूया हे पूजा जशी खावा पिवा नोकरी करावी तशी संवाद, परंतु तो चांगला विषय होता आणि त्याने त्याची बरीच दीक्षित असल्यामुळे त्याने काही पुस्तकं पण वाचली होती आपल्या धारणेच. तेव्हा तो विचारात आला आणि त्याने तेव्हा तो पतीलाही घेऊन आला, जीवन बरीच तयार नव्हती
आल्यानंतर तो बसला असा महाराज मला विषय घ्यायचे ते सगळं हकीकत सांगितलं. म्हटलं तुमच्या घरात कोण कोण मुलं एक मुलगा एक मुलगी. वा छान त्या बाईने तिथंच मला सांगितलं महाराज यांना तुम्हाला दिशा द्यायचं असेल तर द्या पण मी काही तुमची दिशा घेणार. तुमचा स्पष्ट व्यक्तीपणा मला फार आवडला. तुमचा स्पष्ट व्यक्तीपणा मला फार आवडला बाई. हा चाललाय तुला कोण बोलतात आम्ही कोणालाही जबरदस्तीने दिशा देत नाही. जबरदस्तीने काय तुम्ही आम्हाला आमच्यावर जबरदस्ती केली तरी आम्ही दिशा देणार नाही. पण यांना हा अवतार घ्यायचा वेगळं जाणार मग अशा तिटकाराने त्या बिचाऱ्याने दीक्षा घेतली. त्याला छान अनुभव आले. तो घरामध्ये दररोज पत्नीला सांगतो मागं अशी ही दीक्षा आहे आमचे या मार्गातले जे गुरु आहेत आणि त्यांची जी पुस्तकं आहेत या मार्गातली जी वाच तिथे बनवून दे. मग आपल्या घरामध्ये मुलगा मुलगी आहे त्यांना तो मुली देणार नाही ते स्वतः घेत नाही आणि मुलांना मुलं तिने दिशा न घेतल्यामुळे फार बिघडून गेली. त्या मुलीने आंतरजातीय ब्राह्मण वगैरे आंतरजातीय कुठल्या तरी एखाद्या माणसाशी मुलगा इतका बिघडून गेला जसे मिळून गेला. ब्राह्मण आणि मग आता तुला पश्चाताप होणार अशा तऱ्हेनं घरातल्या माणसांनी जर या दिशेला विरोध केला आणि त्या मुलाबाळांना त्यांचं जे कल्याण आपण करायला पाहिजे जीवनामध्ये ते जर होऊ दिलं नाही आपल्या हट्टाने बरोबर तुमचं काही पक्ष किंवा तुमचं काही म्हणणं तत्व काही असेल ते सांगा कशामुळे तुम्ही नाकारता हे कळत नाही त्यांना. आणखी एक साधकाची गोष्ट चांगला शिकलेला माणूस सगळे ग्रंथ पुराण वगैरे वाचणारा विषय त्याने सांगितलं ही जी दीक्षा आहे आपली भूल सांगितलं तर आपण आश्रमामध्ये आणि दीक्षा देऊन पत्नीला पटवलं त्याने सांगितलं हे मान्य केलं आणि दोघांनी दीक्षा घेतला. आता घरामध्ये मुलं आहेत ती मुलं जोपर्यंत लहान होती शाळेत आल्या खरं म्हणजे मुलांचं लहानपण जे आहे लहानपण म्हणजे खूप लहान नाही त्यांना कळायला लागलं त्यांना देव धर्म कळायला लागला त्याला मंत्र वगैरे करायला लागला. अशा काळामध्ये त्यांना दीक्षा दिली तर ती मुलं अतिशय सुसंस्कृत होतात. या दोन्ही आई वडिलांनी काय केलं त्या मुलांना आमची जेव्हा इच्छा होईल आणि जेव्हा त्यांना असं वाटेल की आपण आता दीक्षा घ्यावी त्याच वेळेला त्यांना आपण दीक्षा तुमच्या वयाचं झाल्यानंतर दीक्षा घेणार. अरे आता तुमचं म्हातार वर्ष 50-60 वर्षाचं वय या वयात तुम्ही दीक्षा घेता मग त्या मुलांना काय 50-60 वर्षाच द्यायला तेव्हा त्यांना त्या दीक्षा देणार.
कुठल्या वेळेला आणि त्यावेळेला ते ऐकतीच देतील समोर तुम्ही त्या वेळेला राहाल का ते जेव्हा 50-60 वर्षाची होती तेव्हा तुम्ही कुठे राहाल तेव्हा त्यांनी त्या मुलाच्या इच्छेवर सोडून दिलं त्या मुलांना सांगितलं बाळांनो तुमची इच्छा असेल तर घ्या आम्हाला इच्छा झाली म्हणून आम्ही दोघांनी घेतली दीक्षा आता मुलांच्या इच्छेवर तुम्ही जर सोडलं तर मुलांना काही कळतंय का त्यांना ते ज्ञान आहे का त्यांना गुरु म्हणजे काय साधना म्हणजे काय शिष्य म्हणजे काय कसलं प्रथम सोडत त्यांना आसपास शाळेमधल्या मुलांना विचारा तुम्ही मुलांना तर काय ते शिक्षकांना विचारा ना त्यांना ज्ञान घ्यायचं म्हणून त्या आई बापांनी त्या मुलांना त्यांच्या इच्छेवर सोडून दिलं जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही दीक्षा घ्या ती पोरं मोठी झाली कॉलेजमध्ये झाली कॉलेजमध्ये नाना प्रकारची संगती होती चांगल्याची आणि ती पोरं इतकी बिघडून गेली आता ती आई बापांना म्हणतात अरे मला घरामध्ये मटण शिकायचंय आम्हाला काय मास्क तेच आम्हाला तुझा सांग अरे ब्रह्म त्यांना त्या बाहेरच्या संगतीमध्ये त्यांना त्या पदार्थाची गोडी लागली खाण्याची आणि ते सांगतात बाबा हे तुमचं जे खाणे आहे तुमच्या यावर बसून पण खाणे कांदा पण खाणे काही खाणे खाणे काय बाबा तुम्हाला जायचं शहरांच्या घरामध्ये राहा तुम्ही बाजूला राहा आम्ही या घरामध्ये ते शिजवणार खाणार आई बापांनी तोंड ठोकून घेतला तर काय करावं आणि ती मुलं काय ऐकतं का मोठी झालेली की कॉलेजमध्ये नाना प्रकारच्या संगतीत वाढलेली मुलं ही काय बापाचे आज्ञा पालन ही पोरं बाहेर येताना दररोज काही ना काहीतरी घेऊन येतात आणि आईला सांगतात आई पूर्ण येते आणि म्हणतो बाबा मी त्याला शिवाय सुद्धा मी 5 काय करावं त्यांच्या 2 मैत्रिणी होत्या कॉलेजमधल्या त्यांना बरोबर घेऊन मिळाला त्या घरामध्ये सुरू करायच्या घरात कल्पना करा तुम्ही आई बाप कशी बिघडवून करतात मुलांना त्याच मुलांना जर लहानपणी जेव्हा ते शाळेत जात होते त्याच वेळेला जर त्यांना दीक्षा देऊन घेतल्या असत्या तर बालपणी बालांची तडुकी वागेल तडुकी म्हणजे लहान झाड जेव्हा लहान असतात त्यावेळेला आपण हवं तसं वापरू शकतो त्या झाडांना मोठं लिंबाचं आंब्याचं झाड झालं त्याला वापरायचं कुठलं वाटेल का ते जेव्हा लहान मुलांना ते लहान असताना त्यांना कळू न कळू परंतु त्यांच्या हितासाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या पुढील चांगल्या जीवनासाठी आई बापांनी त्यांना चांगलं मार्गाला आणलं पाहिजे म्हणून पुष्कळ वेळा आई बाप जबाबदार असतात बघा एक वेळेला आपल्या संसारातले हे जे सत्यनारायण लग्न भवन वगैरेचे जे मुहूर्त आहेत हे चुकले तर ते पुन्हा येऊ शकतात पण एकदा का दिवशीचा मुहूर्त चुकला की तो पुन्हा येईलच असं सांगता येत नाही आणि म्हणून काही लोक तसेच राहून जातात तुमचा एक मुलीचा साधक होता साधक झालंच नव्हतं तो आपल्या साधकांच्या बरोबर येतात आणि इच्छा होती की आपण दीक्षा घ्यावी
परंतु काय झालं त्याच्या घरामध्ये, एक तर तो ज्या दिवशी दीक्षेचा मुहूर्त ठरला आमचा, त्या दिवशी तो सगळ्यात घरामध्ये की मला आता अमुक दिवशी घ्यायला आश्रम जायचंय. आणि डोंबिवली पासून आमचा आश्रम हा जवळ आहे, सगळ्यात जवळ डोंबिवली आम्हाला. सटकन जाऊन येतो दिशे घेऊन. नेमकी त्या दिवशी ती बाया आजारी होती, तिला ताप भरायचा, काय बोलवायचं तिला, आणि ती जोरात कानाला लागायची, हे करायला लागायची आणि म्हणायची तू मला आता अशा अवस्थेमध्ये सोडून झाले का विषय घ्यायला. बरोबर गेला विषय. पुन्हा महिना 2 महिने 4 महिन्यांनी तुला याचा आश्रम आमचं त्यावेळेला काही जमलं तर या त्यावेळेला नेमका त्याचा मुलगा आजारी व्हायचा. पुढे त्याचा असा करत करत किती काळ गेला माहिती तुम्हाला, 7-8 वर्ष त्याची निघून गेली. पुढे त्याची नोकरी आता संपायला आली. तो पुस्तक होता. 8-10 वर्ष त्याची अशी निघून गेली. त्याच्याबरोबर अनेक मित्र त्याचे जे होते त्यांच्या सगळ्यांचे विषय झाले आणि तो बिचारा कोरा राहिला तो कोराच राहून गेला. पुन्हा काही त्याला चान्स मिळाला नाही. त्याची काय नोकरीची बदली झाल्यामुळे मग काय त्याचं निर्णय होतं त्याचं. हो, हे जे मुहूर्त आहेत आपल्या दीक्षेचे, हे आपण ठरवल्याप्रमाणे जर त्यावेळेला दीक्षा घेतली नाही, ते जर हुकवले आपण हुकले आपले, तर तसे प्रसंग पुन्हा वारंवार लाभत नाही. आणि ते जर हुकले तर पुन्हा जर ही साधनाच आपल्याला प्राप्त होणार नसेल तर जीवनामध्ये आपण जे प्राप्त करायचे तेच आपल्याला प्राप्त होते. म्हणून सर्व साधकांनी हा शुद्धपणा, ही सुधारणता आपल्या ध्यानात आणावी आणि आपल्या घरामध्ये आपले जे नातेवाईक प्राप्त आहे ते जर असे अदीक्षित असतील तर या साधनेवर त्यांना दीक्षित करून घेणं हे त्यांचंच काम आहे. एक तर हा मार्ग आम्ही प्रचाराचा ठेवला आणि तो लोकांना प्रचार करायला लागलेले काय करतात, परंतु हा मार्ग तसा नाहीये. म्हणून या मार्गाची दिशा लोकांना माहिती नसते. आंबेडकरमध्ये किती लोकांना माहिती असेल, आंबेडकरमध्ये काय आंबेडकर तालुक्यात किती लोकांना माहिती. तात्पर्य असं की हा मार्ग अत्यंत दुर्मिळ मार्ग आहे, गुप्त पंथ आहे. आकाशमार्गी गुप्त पंथ बोलत होते. हा जो मार्ग आहे हा आकाश मार्गातला गुप्तचा पंथ आहे आणि हा सहसा कळत नाही. आणि तो ही दीक्षा टाळतो. सारस्वत कुंडलिनी महायोग नावाचा ग्रंथ आहे. कोणता ग्रंथ नाव ऐकून ठेवा, त्याला मिळालं बघा. सारस्वत कुंडलिनी महायोग हा ग्रंथ कसा तयार झाला माहिती की तुम्हाला? त्याची थोडीशी सांगते. या ग्रंथाचे जे साधक आहेत ते 2 मित्र होते, उत्तर प्रदेशात राहणार.
उत्तर प्रदेशामध्ये राहणारे असलेले दोन मित्र हिमालयामध्ये काही कामानिमित्ताने गेले आणि तिथं त्यांना कळलं की एका मठामध्ये अशा प्रकारची वेद दीक्षा किंवा शक्तिपात दीक्षा होते. हे हिमालयाच्या काय तेव्हा त्या दोघा मित्रांनी ठरवलं की आपण जाऊन गुरुला भेटू आणि आपण ही दीक्षा घेऊ. त्या दोघांनी जाऊन त्या मठामध्ये जाऊन गुरुला प्रार्थना करून ही दीक्षा घेऊन आणि छान क्रिया त्यांना समजल्या. ते आपल्या घरी आले. घरी आल्यानंतर त्यांची घरं वेगळी होती. हा जो एक ब्राह्मण साधक होता तो रोज पहाटे 4 वाजता उठून करायचा. त्यांना दोघांना चांगल्या क्रिया होत्या. पुढे याच्या साधनेमध्ये याला प्रत्यक्ष सरस्वती दिसायला शारदा हा असा गोल्डन बसलेला आहे. याला क्रिया होत आहे. त्यांना सद्गुण आहे आणि प्रत्यक्ष देवी सरस्वती त्याच्याकडे यायची आणि त्याला संस्कृत मंत्र सांगायची. संस्कृत मध्ये श्लोक सांगायची. ते शारदेचे ते संस्कृत श्लोक हा मोठमोठ्याने म्हणायचा. एक एक तुम्ही घेऊन देता अनुभव तसे ते एक एक चरण सांगायची आणि तो साधक मोठमोठ्याने ते चरण घेऊन. पुढे काय झालं, याने त्या आपल्या मित्राला जो त्याच्याबरोबर दीक्षित झालेला होता त्याला सांगितलं की मला असं होतं बाबा, देवी सरस्वती माझ्या साधनेमध्ये येते आणि मला निर्णय प्रकारचे श्लोक सांगते आणि ते सगळे संस्कृत श्लोक असतात. ती मला समजून तर सांगते, एक एक श्लोक सांगते आणि मी ते विचार सांगतो. परंतु ते सगळं साधनेमध्ये घडतं. मी म्हणतो साधना करायला आपण दोघं एकत्र बसलो आणि तो मित्र आला. त्याने पाहिलं खरोखरच आणि त्याला काही दिसत नाही की सरस्वती याला दिसते साधनेमध्ये आणि ती मोठमोठ्याने गळा बांधून ते सुंदर अशी ती श्लोक म्हणून दाखवते. हा ते श्लोक मोठ्याने म्हणतो. त्याला मोठं आश्चर्य वाटलं की का सुंदर श्लोक येते. मग त्याने टेप रेकॉर्डर आणला आणि ते सगळे श्लोक ती सांगत असताना शारदा सांगत असताना टेप व्हायला लागले. आता त्यांचे ते अर्थ काही कळेना म्हणून त्याने त्या मातेला प्रार्थना केली की हे भगवती तू म्हणे अतिशय सुंदर श्लोक मला शिकवते सांगते हे तर खरं, पण तो याचा अर्थ मला लागत नाही. मग याचा अर्थ सांगणारा पुण्याचा महात्मा कोण आले माहिती का, गोरक्षनाथ आहे. तिच्या पुढे गोरक्षनाथ उभं आहे. त्या शारदेच्या पुढे शारदा मागून ती सांगते आणि भगवान गोरक्षनाथ त्या श्लोकांचे अर्थ त्यांना सांगताय. असा जो टेप झालेला ग्रंथ आणि मग पुढे तो गुण काढला. या ग्रंथाचं नाव आहे सारस्वत कुंडलिनी महायोग. हा थोड्या लोकांना माहिती दिली. गोरक्षनाथ त्याचा अर्थ सांगायला येतात आणि सरस्वती त्याला उद्देश करते. लक्षण असं आणि सगळं शक्यपातात. आता तो श्लोक मी तुम्हाला सांगणार. का म्हणते ती देवी,
शक्तिपातं विना तत्त्वज्ञानं नैव जायते. काय म्हणते? शक्तिपातं विना, शक्तिपाताशिवाय, विना म्हणजे शिवाय, तत्त्वज्ञानं नैव जायते. शक्तिपात दीक्षा घेतल्याशिवाय त्या माणसाला तत्वज्ञान प्राप्त होत नाही. तत्वज्ञान म्हणजे आत्मज्ञान. तेव्हा आत्मज्ञानाची प्राप्ती शक्तिपात साधनेनेच होते. हे भगवती शाखा संबंध. शक्तिपातं विना तत्त्वज्ञानं नैव जायते. तस्मात् तत्रैव जिज्ञासा कर्तव्या साधकैः. तस्मात् तत्रैव जिज्ञासा कर्तव्या साधकैः. म्हणून साधकांनी या शक्तिपात साधनेची जिज्ञासा धरावी. जिज्ञासा म्हणजे जाणण्याची इच्छा करावी. ही दिशा आपल्याला प्राप्त होती, ही दिशा आपल्याला समजावी अशी साधकांनी इच्छा करावी, जिज्ञासा धरावी. पुढे सांगते की सरस्वती तत्त्वज्ञानं क्रियाज्ञानं तत्त्वज्ञानं क्रियादानं ज्ञानं स्वयमेव उपजायते. तत्त्वज्ञानं क्रियादानं क्रियाज्ञानं स्वयमेव उपजायते. एतत् सर्वं अनुग्रहीत, एतत् सर्वं अनुग्रहीत लभ्यम्, एतत् सर्वं अनुग्रहीत लभ्यम्. सारस्वती विवाह हा 30 श्लोक. हा सोपा सांगितलेला श्लोक आहे. सगळ्या किती सोपा श्लोक आहे की शक्तिपाताच्या साधनेशिवाय साधकाला तत्वज्ञान कधीही प्राप्त होत नाही. म्हणून प्रत्येक साधकाने शक्तिपात साधना काय असते हे करण्याची इच्छा केली पाहिजे. तत्वज्ञान आणि क्रियाज्ञान ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या साधनेतूनच प्राप्त होतात आणि त्या स्वयमेव उपलब्ध म्हणजे त्या स्वतः आपोआप प्राप्त होतात. त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही. एतत् सर्वं अनुग्रहीत लभ्यम्. आणि गुरुची अनुग्रह दीक्षा जी आहे ती घेतल्याशिवाय लाभत नाही. अशा प्रकारचा माता सरस्वतीचा हा उद्देश आहे. शक्तिपात दीक्षा घेतल्यानेच आपल्याला आत्मज्ञान होणार आहे आणि आत्मज्ञानानेच आपल्या जीवनामध्ये आपण मुक्त होणार आहोत. अशा प्रकारचा हा सुंदर उद्देश दिलेला आहे. या शक्तिपात साधनेसंबंधी तंत्र साधना जेवढ्या आहेत त्या सगळ्या शक्तिपाताला सेवेच्या साधना आहेत. भगवान शिवांनी माता पार्वतीला वेगळी उद्देश केलेला आहे. तो या शक्तिपात साधनेचाच हा जवळचा उद्देश एवढा शक्तिपात साधनाच म्हणून त्यांनी सांगितले शिवांनी. तेव्हा भगवान महेश्वर माता पार्वतीला सांगितले आहे. भगवान शिव भगवान शंकर माता पार्वतीला महेश्वरीला सांगतायत. काय सांगतायत? देवी, हे देवी पार्वती, दीक्षाधिहीनस्य न सिद्धिं न च सद्गतिः. सांगितलं
भगवान शिव सांगून आले महेश्वर देवीला सांगतायत माहेश्वरीला पार्वतीला सांगतायत हे देवी दीक्षा विहीनस्य काय दीक्षा न घेतलेला दीक्षा विहीनस्य न सिद्धी नस सद्गती दीक्षा न घेणाऱ्या माणसाला सिद्धी आणि सद्गती प्राप्त होत नाही. ही सिद्धी म्हणजे काय? ही सिद्धी म्हणजे आत्मसिद्धी तेव्हा आत्मज्ञान आत्मसिद्धी प्राप्त होत नाही आणि सद्गती लोकांकडे मिळणार. जर आत्मज्ञानच प्राप्त झालेले या देहामधून आपल्याला तर आपल्याला सद्गती कशी मिळेल पुढे? तस्मात् सर्व प्रयत्नेन गुरुला अक्षितो भवेत्. भगवान श्री बोलतात हे पार्वती म्हणून कोणत्याही प्रयत्नाने सर्व प्रयत्नेने गुरुला दीक्षितो भवेत् गुरुकडून दीक्षित व्हावं गुरुची दीक्षा घ्यावी असं भगवान पार्वतीला सांगून आले. अशा प्रकारचा हा माहेश्वरीला तात्पर्य असं ते सगळ्या आपल्या देवदेवतांचा हा जो मार्ग आहे हा मार्ग आपल्याला लाभलेला आहे तर हाच मार्ग आपल्या घरातल्या अन्य माणसांनाही लाभावा आणि त्यांचे जीवन आपल्यासारखेच समृद्ध व्हावं असा हा मार्ग आहे. आजच्या सत्संगाचा वेळ संपलेला आहे. हा सुंदर विषय होता. हा विषय इतका वास्तविक सखोल आहे. अनेक ग्रंथातून तुम्हाला असे छान छान असे श्लोक उद्धृत करून आपण हा सत्संग चालवलेला आहे. सर्व प्रयत्नाने सद्गुरूकडून दीक्षा घ्यावी असं सांगतात भगवान श्री. महाराज सद्गुरूकडून सर्व प्रयत्नाने दीक्षा तर घेऊ पण गुरु जर न मिळाले कारण या मार्गाचे गुरुच मिळत नाही. का बरं तुम्हाला शक्यता विषयी बोलणारे म्हणून या मार्गाचे गुरु मिळणं कसे आणि म्हणून दीक्षाचा आपण घेऊ घ्यायला लावू सगळ्यांना परंतु त्यांना जर गुरुच मिळाले नाही गुरु शिवाय दीक्षा होत असेल हा मार्ग मोठा विचित्र आहे. गुरुशिवाय दीक्षा नाही. बाकी मार्गांमध्ये कसं आहे गुरु भेटो न भेटो आपली जग सुरू करा काही भक्ती सुरू करा पारायण सुरू करा काही सुरू आपण जे जे काय करायचं गुरुशिवाय करू शकतो. परंतु हा जो मार्ग आहे हा गुरुशिवाय सुरूच होत नाही. गुरुच्या दिशा झाल्याशिवाय हा मार्ग सुरू होत नाही. गुरु मार्गामध्ये गुरुची अत्यंत आवश्यकता आहे. गुरुचं महत्व ओळखा. जर आपण मंत्रसार जेव्हा काही ठरतोय मंत्रसार किंवा मंत्र संहिताही करत त्यातला काही होऊया. जेव्हा हा सत्संग ऐकल्याने काही होणार नाही फायदा असते ऐका. जेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.